ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಪೀರನ್ವಾಡಿಯ ಮಾರುತಿ ಗಲ್ಲಿಯ 45ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮನೆಗಳಿಗೆ ನೀರು ನುಗ್ಗಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಜನರು ಮನೆಯಿಂದ ನೀರು ಹೊರತೆಗೆಯಲು ಹರಸಾಹಸ ಪಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಮಳೆ ನೀರಿನ ಅಬ್ಬರ ಮಾತ್ರ ತಗ್ಗಿಲ್ಲ. ಈ ಭಾಗದ ಜನರು ಮಳೆ ನೀರಿನಿಂದ ಪರದಾಡುತ್ತಿದ್ದು, ಮನೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 3 ಅಡಿಗೂ ಹೆಚ್ಚು ಎತ್ತರದಲ್ಲಿ ನೀರು ಬಂದಿದೆ. ಪೀರನ್ವಾಡಿಯಲ್ಲಿ ಡೆಂಗ್ಯೂ, ಮಲೇರಿಯಾ ಆತಂಕ ಜನರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಪೀರನ್ವಾಡಿ ಬಳಿ ಇರುವ ನಾಲಾ ತುಂಬಿ ಹರಿಯುತ್ತಿರುವುದರಿಂದ ಈ ನೀರು ಮನೆಗಳಿಗೆ ನುಗ್ಗಿದೆ. ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದ ಪೀಠೋಪಕರಣ, ರಿಫ್ರಿಜರೇಟರ್, ಕಪಾಟು, ಪಾತ್ರೆಗಳು, ಹಾಸಿಗೆ ಸೇರಿದಂತೆ ಮನೆ ವಸ್ತುಗಳೆಲ್ಲವೂ ನೀರಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗಿವೆ. ಹೀಗಾಗಿ ಜನರು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹಿಡಿಶಾಪ ಹಾಕುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಪೀರನ್ವಾಡಿಯ ಮಾರುತಿ ಗಲ್ಲಿಯ ನಿವಾಸಿ ಮಾತನಾಡಿ, ರಸ್ತೆ ಮತ್ತು ಗಟಾರು ನಿರ್ಮಿಸುವಂತೆ ಈ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ಸಲ ಶಾಸಕರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರೂ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನ ಆಗಿಲ್ಲ. ಮನೆಗಳಿಗೆ ನೀರು ನುಗ್ಗಿ ಬರುತ್ತಿದೆ ಎಂದು ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. आमच्या महिलांचा जो आक्रोश बघायला आलाय, हा जो सावळा गोंधळ चालू आहे टोटल, हा सीईओ किंवा पट्टण पंचायत जी आम्ही मागितली नव्हती ती पट्टण पंचायत करून ह्या गव्हर्नमेंटनं सरकारनं आम्हाला जे धारेवर धरलंय, या सीईओना गल्ल्या माहीत नाहीत, एक गल्ली माहीत नाही आहे. हे जे आता मानवडर म्हणून जे आलेत ना, त्यांना एक गल्ली माहीत नाही. मारुती गल्लीमध्ये एवढं पाणी साचलं, या बायकांचा आक्रोश तुम्ही बघा. कारण का आज सगळी एकवटायला पक्षपात कुठलाही नाही आहे इथं. सगळे जे आज आम्ही गावभाग आलेला आहे, इतके दिवस यांचा सावळा गोंधळ आम्ही सगळा बघितलाय. आलेल्यांना किंमत नाही आहे. पट्टण पंचायत म्हणून काही माहिती. तर तुम्हाला जर कचरा दिसायचा जर नसेल तर दुसरं गाव शोधावं लागेल. कारण कचरा दिसायचा असेल तर तुम्हाला येऊन पीरनवाडीत म्हणजे कुठल्याही कोपऱ्यावर गेला तर तुम्हाला कचराच दिसेल. ही पहिली गोष्ट. कारण आतापर्यंत पंचायतीच्या समोर कधी उत्कीर्ण झाला नव्हता. कारण जवळजवळ 8-10 वर्ष आम्ही पंचायतीला येतोय. 10 वर्षात हे पहिल्यांदा बघितलं की मी पंचायतीसमोर उत्कीर्ण झालेला. त्याच्यानंतर जर बघितलं तर प्रत्येक गावातल्या कुठल्याही कोणाकोपऱ्याला लाईटाची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, कशाची सुविधा नाही. मान्य, चला पहिलं वर्ष पट्टण पंचायतीचं झालं, टॅक्स म्हणजे ज्यावेळी त्यावेळी टॅक्स घेतला जात नव्हता. त्याच्यानंतर जवळजवळ आज 2 वर्ष झाली तुम्ही टॅक्स घेताय. टॅक्स घेतल्याबरोबर तुम्ही 960 रुपये पाणीपट्टी घेताय, 480 रुपये कचरापट्टी घेताय. एक कचरा उचलायला तुमच्याकडे गाडी नाही. आज शेजारची पट्टण पंचायत आहे, त्या पट्टण पंचायतीला ज्या दिवशी पट्टण पंचायत झाली त्या दिवशी ताबडतोब गाड्या, एक जेसीबी, ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने चालत असताना आमच्या इथं का नडलं आणि कुठला ऑफिसर का करत नाही किंवा कुठल्या ऑफिसरला काय जमत नसेल, तर माझं म्हणणं असं आहे की ही सरळ पट्टण पंचायत रद्द करून पूर्वीसारखी ग्रामपंचायत करा. आमच्या पद्धतीनं आम्हाला जसं जमेल तसं आम्ही ही पंचायत चालवतो आणि असे ऑफिसर ಪಟ್ಟಣಪೇಕ್ಷಾ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಂದ ಬೇಸತ್ತ ಪೀರನ್ವಾಡಿಯ ಜನರು ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿದರು. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ವಿರುದ್ಧ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.